याद से विकर्म विनाश होते हैं, ट्रांस से नहीं। ट्रांस तो पाई पैसे का खेल है, इसलिए ट्रांस में जाने की आश नहीं रखो। प्रश्न है, माया के भिन्न भिन्न रूपों से बचने के लिए बाप सब बच्चों को कौन सी एक सावधानी देते हैं? उत्तर, मीठे बच्चे, ट्रांस की आश मत रखो। ज्ञान योग में ट्रांस का कोई कनेक्शन नहीं, मुख्य है पढ़ाई। कोई ट्रांस में जाकर कहते हैं हमारे में मम्मा आई, बाबा आया, यह सब सूक्ष्म माया के संकल्प है, इनसे बहुत सावधान रहना है। माया कई बच्चों में प्रवेश कर उल्टा कार्य करा देती है, इसलिए ट्रांस की आश नहीं रखनी है। ओम शांति। मीठे मीठे रूहानी बच्चे यह तो समझ गए हैं कि एक तरफ है भक्ति, दूसरी तरफ है ज्ञान। भक्ति तो अथाह है और सिखाने वाले अनेक हैं। शास्त्र भी सिखाते हैं, मनुष्य भी सिखाते हैं। यहाँ न कोई शास्त्र है न मनुष्य है, यहाँ सिखाने वाला एक ही रूहानी बाप है जो आत्माओं को समझाते हैं। आत्मा ही धारण करती है। परमपिता परमात्मा में यह सारा ज्ञान है, 84 के चक्र का उनमें नॉलेज है, इसलिए उनको भी स्वदर्शन चक्रधारी कह सकते हैं। हम बच्चों को भी वह स्वदर्शन चक्रधारी बना रहे हैं। बाबा भी ब्रह्मा के तन में है, इसलिए उनको ब्राह्मण भी कहा जा सकता है। हम भी उनके बच्चे ब्राह्मण सो देवता बनते हैं। अब बाप बैठ याद की यात्रा सिखलाते हैं। इसमें हठ योग आदि की कोई बात नहीं। बाबा म्हणतात ज्ञान वेगळं आहे, भक्ती वेगळी आहे। भक्ती शिकवणारे शास्त्र पण आहे, शास्त्रामधून पण मनुष्य शिकतो आणि मनुष्य पण शिकवतात भक्ती कशी करायची। इथं ना शास्त्र आहे ना मनुष्य। परमपिता परमात्मा आपल्याला समजवतोय, आत्म्यांचा पिता परमात्मा आपल्याला ज्ञान समजवतोय। सारी बात का स्पष्टता, जो भी दुनिया में हमें पता नहीं था, जो भी रहस्य बना हुआ था, वो सब कुछ बाबा हमें पढ़ा रहा है। मग बाबा आपल्याला आपलं ज्ञान देऊन, आपला प्रवास सांगून आपल्याला स्वदर्शन चक्रधारी बनवतो आणि त्याच्यामध्ये हे ज्ञान आहे म्हणून तो पण स्वदर्शन चक्रधारी त्याला पण म्हणता येईल। बाबा म्हणता है मुझे भी स्वदर्शन चक्रधारी कहा जा सकता है। एक ही मुरली है जिसमें बाबा कह रहा है मैं भी स्वदर्शन चक्रधारी हूं, क्योंकि मेरे में सारा ज्ञान है। तुम्हारा जो सफर चल रहा है, तुम आत्माएं जो सफर करती हो 5000 वर्ष में, उसका सारा ज्ञान मेरी बुद्धि में है और मेरे पार्ट का ज्ञान मेरी बुद्धि में, इसलिए मैं भी स्वदर्शन चक्रधारी हूं। दूसरी गोष्ट बाबा म्हणता है मैं भी ब्राह्मण हूं। कैसे? क्योंकि मैं ब्रह्मा के तन में प्रवेश हुआ हूं, ब्रह्मा के तन में आकर बैठता हूं, तो मैं भी ब्राह्मण हो गया एक हिसाब से। मग बाबा म्हणता है कि बाबा हमें क्या सिखा रहे हैं? याद की यात्रा। तो इसमें हठ योग आदि की कोई बात नहीं, याद सिखा रहे हैं बाबा। भगवान को याद कैसे करना है? जैसे हम मित्र संबंधी को याद करते हैं, जैसे रिश्तेदार को याद करते हैं, वो देह भान में करते हैं, और इसमें भी याद ही करना है। सिर्फ आत्मा को, परमात्मा को याद करना है। खुद को आत्मा समझकर अपने परमपिता को याद करना है, हे बाबा आपल्याला शिकवतो। मग याच्यामध्ये बाबा म्हणतात इसमें हठयोग आदि की कोई बात नहीं। काही जबरदस्ती करायची, स्वतःला ध्यान दीदार मध्ये जायचंय, जबरदस्तीने काही साक्षात्काराची आशा ठेवायची है, ये इस प्रकार का हठयोग यहाँ पर नहीं है, नहीं होना चाहिए। वह लोग हठयोग से ट्रांस आदि में जाते हैं। अनेक लोक ध्यानामध्ये जातात जबरदस्तीने किंवा कोणत्या तरी प्रयोगाने। जसं हिप्नोटिझम आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग चालतात दुनियेमध्ये, की ते जबरदस्तीने ध्यानामध्ये जातात, जबरदस्तीने किंवा स्वतःला ट्रेनिंग देऊन त्या पद्धतीने तसं काही शिकून मग ते मागच्या जन्माचं काढतात, त्याच्या मागच्या जन्माचं काढतात।
काय केलं असेल. एखाद्याला त्या स्थितीमध्ये झोपवलं जातं, मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प दिले जातात, कारण आत्म्यामध्ये रेकॉर्डिंग आहे. तर ती एक पद्धत आहे की मागचं काढता येईल. कोणामध्ये काय रेकॉर्डिंग आहे, त्याचा मागचा जन्म काय होता, इतका ॲक्युरेट होत नाही, पण ते करतात लोक. ट्रान्स की बडाई कुछ भी नहीं है. मग इथली गोष्ट बाबा म्हणतात, ट्रान्स म्हणजे ध्यान, की ध्यानामध्ये जाणं, त्या अवस्थेमध्ये पोहोचणं की कशाचे भान राहिलेलं नाहीये. ट्रांस बाबा म्हणताय ज्ञान और योग के आगे जैसे की पाई पैसे का खेल है. काही त्याला महत्व नाहीये, काही त्याला किंमत नाहीये. किती आपण ध्यानामध्ये गेलो त्याला काहीही किंमत नाहीये. याद, बाबा की याद और ज्ञान से जो फायदा है वो ध्यान में जाने से उसकी तुलना में कुछ भी फायदा नहीं है. तुम्हें ऐसे कभी किसी को नहीं कहना है कि हम ट्रांस में जाते हैं, क्योंकि आजकल विलायत आदि में जहां तहां ढेर के ढेर ट्रांस में जाते हैं. बाबा म्हणते तुम्हें किसी को कहना नहीं है कि हम ध्यान करते हैं बाबा का, हम आत्मा समझकर परमात्मा को याद करते हैं, पण असं नाही की सगळं काही भानच नाही आपल्याला कशाचंच. अशा स्थितीमध्ये नाहीये. ती साक्षात्काराची अवस्था, तो स्पेशल पार्ट, ती वेगळी गोष्ट आहे. पण बाबा म्हणतात तुम ऐसे कहने लगो कि हम ध्यान में जाते हैं, हम डायरेक्ट भगवान से बातें करते हैं, मैं और वो साथ साथ में बैठते हैं, हम बातें करते हैं एक दूसरे के साथ. तो बाबा म्हणतात ऐसे तो बहुत है. विदेशामध्ये सुद्धा असे ध्यानामध्ये जाणारे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारे खूप आहे. बाबा म्हणतात तुम्हें ये बातें नहीं कहनी है किसी से, और वो ध्यान की आशा भी नहीं रखनी. तुम्हारा आत्मा का मेरे साथ अंदरूनी गुप्त कनेक्शन है. ट्रांस में जाने से न उनको कोई फायदा है न तुमको कोई फायदा है. बाबा म्हणते दुनियामधले लोक ध्यानामध्ये जातात, त्यांनाही त्याचा काही फायदा नाहीये, आणि तुम्हाला ज्ञान असून तुम्ही ध्यानामध्ये जाऊन सुद्धा तुम्हालाही काहीही फायदा नाहीये. ध्यानामध्ये जाणं, साक्षात्कार करणं, बाबा म्हणतात इससे कुछ भी फायदा नहीं है. का बरं? त्याचं कारण पण बाबा स्पष्ट करतात. बाबा ने समझ दी है, ट्रांस में न तो याद की यात्रा है न ज्ञान है. जो कुछ परिवर्तन होना है, जो विकर्म विनाश होने हैं, हमारे अंदर दिव्यता आनी है, तो उसके लिए ज्ञान और योग चाहिए. ध्यानामध्ये गेलो, आपल्याला साक्षात्कार झाला, तर पाप कर्म थोडी भस्म होणार आहे. पाप कर्म भस्म होण्याची एकच पद्धत आहे, आत्मा समझकर परमात्मा को याद करणं. आणि ते ध्यानाची अवस्था तशी नाहीये, ती वेगळ्या प्रकारची अवस्था, भान नाही राहत स्वतःला. तो हम बाबा के ज्ञानी बच्चे हैं, हमें ध्यान की आशा नहीं रखनी है, ध्यान में जाने की आशा नहीं रखनी है. काही ना काही आपल्याला एक सूक्ष्म संकल्प असतो मध्ये, एकदा तरी काहीतरी साक्षात्कार व्हायला पाहिजे, एकदा तरी काहीतरी दिसायला पाहिजे मला, एकदा तरी मला बाबांनी काहीतरी दाखवलं पाहिजे. तो ये आशा हमें बिल्कुल नहीं रखनी है. मम्मा जो नंबर 1 बनी, जो सबसे आगे है, जो सबसे पहले संपूर्ण बनी, ब्रह्मा बाबा से भी पहले संपूर्ण बनी, वो सतयुग की महारानी बनने वाली है. उसको एक भी बार कभी भी साक्षात्कार नहीं हुआ. मम्मा कभी भी ट्रांस में नहीं गई, मम्मा कभी भी ध्यान में नहीं गई, उस अवस्था में नहीं गई, क्योंकि अंदरूनी कनेक्शन था, ज्ञान और योग था. और ब्रह्मा बाबा में तो शिव बाबा प्रवेश होता था, तो ब्रह्मा बाबा भी कभी ध्यान, उस तरीके के ध्यान में नहीं गए. ब्रह्मा बाबा को भी वो पार्ट नहीं था की ध्यान में जाकर बाबा से संदेश लाए. बाबांनाही काही विचारायचं असेल तर ज्यांचा पार्ट होता ट्रान्समध्ये जाण्याचा मधुबनमध्ये, त्यावेळेला त्या 10-15 दीदी होत्या, दादी होत्या, त्यांचा पार्ट होता की बाबांना विचारून काही संदेश घेऊन यायचे, कशाच्या बाबतीत काही करायचे. तर ब्रह्मा बाबांनाही ते बाबांनी तशा प्रकारचा पार्ट ठेवलेला नव्हता की खुद ब्रह्मा ही जाके पूछ के आ जाए बाबा को की क्या करना है. त्या संदेशींचं, त्यांना संदेशी म्हणायचे, त्या जाऊन बाबांकडून संदेश घेऊन यायच्या. बाकी मग आता जे मधुबनमध्ये ज्या 2-3 जणी आहेत त्यांना तो पार्ट आहे.
त्या आजही ट्रान्समध्ये जातात, ध्यानामध्ये जातात, बाबांना भोग लावला जातो, बाबा संदेश देतात त्यांच्या माध्यमामधून. पण बाकी इतर ठिकाणी पण चाललेलं आहे की बऱ्याच ठिकाणचे संदेश येतात की बाबाने ये बताया, बाबाने ये कहा. अजून एक दोन दीदी आहेत ज्या विदेशामध्ये, त्यांचाही तो पार्ट आहे. त्या ट्रान्समध्ये जातात, त्यांचा पहिल्यापासूनचा पार्ट आहे. आज विदेशामध्ये भले येईल पण त्यांचा पार्ट आहे. ते क्लिअर संदेश आणतात बाबाकडून. पण असे बऱ्याच ठिकाणचे, बऱ्याच सेंटरवरचे सुद्धा संदेश येतात की आज बाबांनी ये संदेश दिया. तर त्याच्यामध्ये खऱ्याचा अंश काही असतो, पण काही प्रत्येकाची समज असते, प्रत्येकाची भावना असते. आता समजा ती जी तिथली भाषा आहे, जे सूक्ष्म वतनमध्ये जायचंय, ब्रह्माबाबांच्या समोर जायचंय, तर तिथं बाबा काही शब्दाने नाही बोलत, तिथं इशाऱ्यांची भाषा आहे. मग प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळ्या प्रकारची. तर ह्या ज्या दीदींचा पार्ट ठेवलेला आहे ट्रान्समध्ये जाण्याचा, संदेश आणण्याचा, त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे म्हणून बाबांनी त्यांचा पार्ट ठेवलेला आहे. बाकी अनेक ठिकाणी जे ध्यानामध्ये जातात आणि संदेश आणतात त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं पण काही असतं. आणि म्हणून आपण पण नाही हे सांगू शकत की डायरेक्ट कि मैं बाबा के ध्यान में बैठा और बाबा ने मुझसे ये बात कही, बाबा ने कहा. कुछ उसमें हमारे मन का भी हो सकता है. हमारे मन में जो इच्छाएं होती है उस हिसाब से भी हम समझते बाबा ने ऐसे कहा. बाबांना जे सांगायचंय ते बाबा आपल्याला मुरलीच्या माध्यमातून सांगत असतो. आपण बाबांकडे प्रश्न टाकला समजा कधी कि बाबा ऐसे ऐसे है, इस परिस्थिति में क्या करना है, या फिर ऐसा है, ये मुझे इसमें थोड़ा सा समझ में नहीं आ रहा है, तो बाबा किसी न किसी माध्यम से, किसी न किसी के द्वारा या मुरली के द्वारा हमें समझा देता है. पण असं नाही की डायरेक्ट आपण बिलकुल बाबांच्या समोर जाऊन बसलेलो आहे आणि बाबांशी डायरेक्ट आपण बातचीत करतोय त्या ध्यानाच्या स्थितीमध्ये, आपल्याला कशाचे भान नाही. ह्या प्रकारचं नाहीये. बाबा एकदम क्लियर करताय कि ये जो रास्ता है ये पढ़ाई का रास्ता है. ध्यान दीदार का वो पार्ट है किसी किसी का. आणि जेव्हा बाबांना आपल्याला साक्षात्कार घडवायचे, त्या स्थितीमध्ये घेऊन जायचे, त्यावेळेला घेऊन जाईल. आपल्याला आशा ठेवायची नाहीये आणि बिलकुल तसं आपल्या मनाच्या कल्पनेने हे नाही करायचंय की मैं ध्यान में गया और बाबा ने ये बात कही. वो इशारे में बाबा कहता है, बाबा प्रेरणा देता है हमें. आणि ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की एखादी परिस्थिती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं निर्णय घ्यायला सुचत नाहीये, आणि त्यावेळेला आपण बाबांच्या ध्यानामध्ये जातो, योग लावतो, बाबांची आठवण करतो, आपण बाबांच्या समोर आपला प्रश्न ठेवतो कि बाबा ऐसे ऐसे है और अब मैं इसमें से क्या करूं, आप मुझे प्रेरणा दो, मार्गदर्शन करो. मग त्यावेळेला येईल किंवा काही काळानंतर येईल, आपल्याला असं वाटतं की एकच संकल्प असा पक्का येऊन जातो की यही करना है, यही करना है, इसके अलावा कुछ नहीं करना है. त्याच्यामध्ये परिणामाची चिंता नाही राहणार, त्याच्यामध्ये संशय नाही राहणार, त्याच्यामध्ये बिलकुल कोणत्याही प्रकारचं करू या नाही करू हे नाही राहणार. तर त्यावेळेला आपण असं समजायचं की ये बाबा चाहता है, बस तेवढंच, तेवढा पुरता विषय. और ड्रामा में ऐसा ही होना है, इसलिए मुझे इतना पॉवरफुल संकल्प आ रहा है. ड्रामा आणि बाबांचं व्हायब्रेशन, अशा प्रकारे दोन्हीचं मिक्सचर समजून आपण त्या संकल्पामध्ये, जो संकल्प आलेला आहे त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. पण असं जे साक्षात्काराचा जो विषय तो सुरुवातीला बाबांनी तो पार्ट ठेवला होता. 1993 पर्यंत पण बऱ्याच जणांना तशा प्रकारचे साक्षात्कार व्हायचे. पण नंतर बाबांनी जेव्हा बघितलं त्याच्यामध्ये माया प्रवेश होते, त्याच्यामध्ये कोणाची बुद्धी भरकटायला लागलेली आहे, मग नकारात्मक आत्मे त्याच्यामध्ये प्रवेश व्हायला लागले जे ध्यानामध्ये जातात, मग बाबांनी बिलकुल बंद करून टाकलं ते 93 नंतर. आणि आता शेवटी पण बाबांनी सांगितलेलं आहे, दुनिया में कुछ होता रहेगा, हलचल रहेगी, लेकिन मैं तुम्हें नई दुनिया के साक्षात्कार कराता रहूंगा, तुम्हें देवता रूप के साक्षात्कार कराता रहूंगा, मैं तुम्हें वतन में बुलाकर शुभी रस पिलाता रहूंगा. हे सगळं सांगितलेलं आहे बाबांनी. आपल्याला आशा नाही ठेवायची, आपल्याला माहिती नाहीये आपल्याला आपला पार्ट कशा प्रकारचा, आशा नहीं रखनी है. हमारा पूरा फोकस होना चाहिए ज्ञान और योग पर. तो ट्रांस में न तो याद की यात्रा है न ज्ञान है. ध्यान अथवा ट्रांस वाला कभी कुछ भी ज्ञान नहीं सुनेगा, न कोई पाप भस्म होंगे. ज्याला तीच आशा लागून गेली की मला बघायचंय काहीतरी, तर तो ज्ञान पण ऐकणार नाही, मनच लागणार नाही त्याचं.
की मुझे कुछ देखना है या फिर उसे कुछ दिखाई दिया, त्याला वाटेल की झालं आता आपलं, बस आपलं सफल झालं, मुझे दर्शन हो गया, बाबांचा साक्षात्कार झाला, मी बाबांना बघितलं, चमकता सितारा मला दिसला आणि बाबा मला दिसला, बस झालं माझं, कल्याण झालं माझं. तो वो बाबा म्हणते ज्ञान योग में आगे जाएगा नहीं, ज्ञान सुनने का मन भी नहीं होगा उसका. म्हणून नाही झालं तर चांगलं आहे साक्षात्कार आपल्याला. कारण पाप भस्म कशामुळे होणार आहे? ज्ञानाच्या आधाराने बाबांशी योग लावू आपण, तरच आपले पाप भस्म होणार आहे. ट्रांस का महत्व कुछ भी नहीं है. बच्चे योग लगाते हैं, उनको कोई ट्रांस नहीं कहा जाता है. आपण जे ध्यानामध्ये त्या पद्धतीचं बाबांची आठवण करतो आपण आत्मिक स्थितीमध्ये, बाबा म्हणते वो ट्रांस नहीं है. आप अपने संकल्पों को कंट्रोल में रखकर बुद्धि को वो सारी बातें जो सच है, जो समझ आई है, उस हिसाब से बुद्धि को वो बातें बता रहे हो तुम, कि ये बाबा है, ये बाबा से किरणें निकल रही है, बाबा शांति का सागर है, बाबा से वो वाइब्रेशन मेरे अंदर आ रहे हैं, बाबा मुझ में शांति भर रहा है. बाबा म्हणते ये वो उस टाइप का नहीं है कि आपको कोई भान ही नहीं है. बिल्कुल आपण एकदम सावधान स्थितीमध्ये आणि बिल्कुल होश मध्ये राहून आपण ते संकल्प करतोय, संकल्पाची रचना करतोय, आणि जसे आपण संकल्प करतो तसं ऍक्च्युअल मध्ये होत राहतं. समजून उमजून ती जी अवस्था आहे ध्यानामध्ये जाण्याची, ती जशी बेहोशी आहे, आत्मा बेहोश झालेली आणि कोणीतरी कंट्रोल घेतलेला आहे, अशा पद्धतीची. तर बाबा म्हणताय की वो जो तुम योग लगाते हो वो ट्रांस नहीं है, अपन समझून उमजून ते करतोय. याद से विकर्म विनाश होंगे, ट्रांस में विकर्म विनाश नहीं होंगे. बाबा सावधान करते हैं कि बच्चे ट्रांस का शौक मत रखो. बाबा सावधान करतोय, कारण मग काहीच होणार नाही, मग आपण हा अभ्यास जो आहे तो करणारच नाही. म्हणून बाबा सावधान करताय की नाही झालं तर चांगलं आहे, ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला मी तुम्हाला साक्षात्कार करवेल, ध्यानामध्ये घेऊन जाईल. ज्यावेळेला अंतिम महाविनाशापर्यंत तुम्ही टिकले या ज्ञान मार्गामध्ये, तर मी तुम्हाला ते ध्यान दीदारचे ते सगळं दाखवेल. तुम्हाला ह्या इथला लोड येऊ देणार नाही, जे काही टेन्शनवाली परिस्थिती दुनियामध्ये, जे काही रक्ताच्या नद्या वाहणार आहे, त्याचा तुमच्यावरती परिणाम होऊ देणार नाही. त्यावेळेला मी तुम्हाला साक्षात्काराच्या स्थितीमध्ये ठेवेल. पण आता ज्यावेळेला अभ्यासाची वेळ आहे त्यावेळेला तुम्ही अभ्यास करा. तुम जानते हो इन सन्यासियों आदि को ज्ञान तब मिलता है जबकि विनाश का समय होता है. भले तुम उन्हें ऐसे निमंत्रण देते रहो, लेकिन यह ज्ञान उनके कलश में जल्दी नहीं आएगा. जब विनाश सामने देखेंगे तब आएंगे. तर ते त्यावेळेला बाबांनी सांगितलं होतं कि ये साधु सन्यासियों को निमंत्रण तो देते रहो, बुलाते रहो, लेकिन ज्ञान उनके कलश में जल्दी नहीं आएगा, बुद्धि रूपी कलश में जल्दी नहीं आएगा, क्योंकि बाकी सब भरा हुआ है और सामने दिखाई नहीं दे रहा है विनाश. पण ते शेवटी येतील. आणि आता आपण बघतोय ते येतात आणि महिमा गातात. ब्रह्मकुमारीचं जे कार्य चाललेलं आहे, शिवबाबांचं जे कार्य चाललेलं आहे, भले डायरेक्ट ओळखत नाही ते बाबांना, अजून डायरेक्ट कनेक्शन नाहीये, पण त्यांना समजून चुकलेलं आहे आता की हे काहीतरी ईश्वरीय शक्ती चालवते येतं. आता क्लिअर झालेलं आहे. समजेंगे अब तो मौत आया की आया. आणि अजून जेव्हा विनाशाचे सीन डायरेक्ट दिसायला लगतील कि अब ये दुनिया टिकने ही नहीं वाली है, तब वो पूरी रीति से अपने शिष्य परिवार को छोड़कर भी बाबा की बातों को समझने लगेंगे. शिष्य परिवार को भी वो बिल्कुल त्या पद्धतीने नाही त्यांना वागवणार की ये मेरे शिष्य है, या पद्धतीचं नाही. शेवटचा तो टाइम राहणार आहे काही की ज्या वेळेला ते पण प्रेरणा देतील कि आप भी बस भगवान के बन जाओ. जब नजदीक देखेंगे तब मानेंगे, उन्हों का पार्ट ही अंत में है. तुम कहते हो अब विनाश आया कि आया, मौत आना है, वह समझते हैं इन्हों के यह गपोड़े हैं. त्यावेळेची जी स्थिती होती कि ये इनके मन की बात है. अभी तो कलयुग तो अभी बच्चा है, अभी तो 40,000 वर्ष कलयुग चलना है. त्यावेळेला पण आज ते सुद्धा मानायला लागलेले. जेव्हा ते येतात आपल्या कोणत्याही प्रोग्राम मध्ये येतात, मधुबनला येतात संन्यासी, मोठे मोठे महामंडलेश्वर, ते पण क्लिअर कट मान्य करायला लागलेले जे धर्मग्लानीचे लक्षण
कलियुगाच्या अंतिम समयाचे लक्षण शास्त्रामध्ये पण वर्णन केलेले ते सगळे समोर आहे. ते आता आत्मविश्वासाने म्हणूच शकत नाहीये तिथं आल्यानंतर की अभि कलियुग 40,000 वर्ष चलना आहे. म्हणूच शकत नाही. ती ताकदच राहिलेली नाही त्यांच्यामध्ये, कारण समोर सगळं स्पष्ट दिसतंय. जे काही लक्षणं सांगितलेले शास्त्रामध्ये त्याच्यापेक्षा भयानक लक्षणं समोर आहे. त्यामुळे ते सांगतील तिकडे त्यांच्या शिष्यांच्या समोर आज पण की हा ऐसे अभि ये चलना आहे, असं तसं. पण जेव्हा ते आपल्या स्टेजवरती येतात तेव्हा त्यांची हिंमतच होत नाही की अभि 40,000 वर्ष पडे कलियुग, असं म्हणतच नाही, कोणीच म्हणत नाही. आता तुम्हारा झाड़ धीरे धीरे बढ़ता है. सन्यासियों को सिर्फ कहना है कि बाप को याद करो. सन्यासियों को क्या कहना है? बाबा म्हणते त्यांना एवढंच समजवा, बाप को याद करो. उनके पास उनके धर्म की बातें हैं, उनके शास्त्रों की बातें हैं. वो जो करते आए हैं शुरुआत से लेकर, वो उनके पास वो सारा है. त्यांना त्याची सवय लागलेली आहे. वेगवेगळे कर्मकांड करायची आणि करवून घ्यायची शिष्यांकडून, भक्तांकडून. ती सवय लागलेली आहे. बाबा म्हणते उनको जो करना है करना है. उनको सिर्फ कहना है बाप को याद करो. वो जो ईश्वर है उसको याद करो. वो सर्वोच्च शक्ती है, वो निराकार है, उसको याद करो. बाबा म्हणते एवढाच संदेश तुम्ही त्यांना देऊन टाका. बाकी त्यांना काही तुम्हाला त्यांच्या धर्मातून काढायचं किंवा इकडे त्यांना त्यांचे ते वस्त्र उतरवून पांढरे वस्त्र घालायला लावायचे काही गरज नाहीये. बाबा म्हणते जिसका उसका पार्ट है, उनको करने दो जो करना है, लेकिन तुम्हारा ये कर्तव्य है क्योंकि बाबा साधु सन्यासियों का उद्धार करने के लिए भी आता है और वो हमारे द्वारा ये कार्य करना चाहता है. तो बाबा म्हणते त्यांनाही तुम्ही हा संदेश द्या की उसको याद करो. आप आत्मा हो, आप परमपिता परमात्मा को याद करो, बस. हम आत्मा है, परमपिता परमात्मा के सामने बैठे हैं. वह देखने में नहीं आता है, लेकिन यह ज्ञान बुद्धि में है. परमात्मा को हमने देखा नहीं, हम देख नहीं सकते आंखों से, आणि काही बघायची आवश्यकता नहीं है आपल्याला, क्योंकि ज्ञान बुद्धि में है. और देखकर भी क्या करेंगे? इतना सा छोटा सा पॉइंट है, काय करणार बघून? ज्ञान तो मिळाला तो असा है. देखने की जरूरत नहीं है, उसको महसूस करना है, उसके वाइब्रेशन हमारे अंदर लेने हैं, उसके जैसा बनना है. वो जैसा ज्ञान का सागर, शांति का सागर है, प्रेम का सागर है, वैसा हमें बनना है. ज्ञान बुद्धि में है, उसके बारे में सब पता चल गया है हमें. तुम बच्चे समझते हो परमपिता परमात्मा हमको पढ़ा रहे हैं. ध्यान आदि की कोई बात ही नहीं है. ध्यान में जाना कोई बड़ी बात नहीं है. ही काही खूप मोठी गोष्ट नाही. हा अभ्यास खूप मोठी गोष्ट आहे. ज्ञान आणि योग, धारणा आणि सेवा या विषयामध्ये पुढे जाणं, त्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे. ध्यान में जाना कोई बड़ी बात नहीं है. ते तर दुनियावाले जाऊ शकतात, ज्यांच्याकडे ज्ञान नाहीये तेही जाऊ शकतात. वहां मम्मा बाबा को देखते हैं. वह संपूर्ण मूर्ति भी एम ऑब्जेक्ट है. उनको ऐसा फरिश्ता किसने बनाया? बाकी ध्यान में जाना तो कोई बड़ी बात नहीं है. जैसे यहाँ शिव बाबा तुमको पढ़ाते हैं, वैसे वहां भी शिव बाबा इन द्वारा कुछ समझाएंगे. सूक्ष्म वतन में क्या होता है यह सिर्फ जानना होता है. बाकी ट्रांस आदि को कुछ भी महत्व नहीं देना है. बाबा हमको सावधान करते हैं, ट्रांस में मत जाओ, इसमें भी कई बार माया प्रवेश हो जाती है. कारण तो स्वतःच्या भानामध्येच नाही राहत जो ध्यानामध्ये. आणि मग जे नकारात्मक ज्या आत्मा आहे, नकारात्मक शक्ती जी आहे ती कार्य करायला लागते आणि ती माया किंवा वेगळ्या प्रकारच्या ज्या आत्मा आहे त्या त्यांचा व्हायब्रेशनचा प्रभाव टाकतात आणि त्या सुद्धा प्रवेश होऊन जातात कोणाकोणामध्ये ध्यानामध्ये गेल्यानंतर, कारण तो भानामध्येच नाही राहत स्वतः. मग अजून बाबा म्हणताय वो सूक्ष्म वतन में भी जाते हैं, मम्मा बाबा को देखते हैं. संपूर्ण मूर्ती है, तिथं त्यांचं ते फरिश्ता स्वरूप आहे संपूर्ण. त्यांना असं कोणी बनवलं याचा विचार करा. कशामुळे ते फरिश्ता बनले, इतकी संपूर्णता कशामुळे त्यांना प्राप्त होणार आहे याचा विचार करा. बाकी बाबा म्हणते ध्यान में जाना कोई बड़ी बात नहीं है. जसं इथं तुम्हाला शिवबाबा शिकवतोय, बाबा म्हणते मैं इसके तन में यहाँ पर साकार सृष्टि पर आकर मुरली चलाता हूं, वैसे ही वहां भी शिव बाबा इन द्वारा कुछ समझाएंगे. मग ज्यांचा पार्ट आहे संदेश आणण्याचा तर त्या जातात सूक्ष्मवतनमध्ये.
ब्रह्माचं संपूर्ण शरीर, आता तर ब्रह्मा संपूर्ण स्थितीमध्ये आहे तिथं, त्यांच्या शरीरामध्ये शिवबाबांचा प्रवेश असतो आणि मग शिवबाबा त्या ब्रह्माच्या शरीरामध्ये सूक्ष्म वतनमध्ये फरिश्ता रूपामध्ये काही संदेश देतात. तो वो जिसको वो कैपेसिटी है उसको समझ में आता है बाबा के इशारों की भाषा, क्योंकि वहां पर वाणी नहीं है, बोलचाल नहीं है, फक्त इशाऱ्यांची भाषा आहे. तर ती कोणाकोणामध्येच कॅपॅसिटी समजून घेण्याची. तो बाबा म्हणते मैं यहाँ पर मुख के द्वारा वाणी के द्वारा समझाता हूँ, यहाँ वाणी चलती है और वहां इशारों में बात करता हूं. तो वो जिसका पार्ट है वही समझ सकते हैं. यह पढ़ाई है, कल्प कल्प बाप आकर तुमको पढ़ाते हैं. अभी है संगम युग, तुमको ट्रांसफर होना है. बाबा म्हणता है बाबा तुमको कल्प कल्प आकर पढ़ाते हैं, अभी तुम संगम युग पर हो और अब तुमको ट्रान्सफर होना है. इथून आता संगम युगामधून कलियुगामधून संगम युगामध्ये आणलं बाबांनी. आता संगम युगामधून आपल्याला सतयुगामध्ये ट्रान्सफर व्हायचंय, व्हाया परमधाम. ट्रान्सफर व्हायचंय आपल्याला. इथून तिथे आपली बदली होणार आहे. जायचं कुठे? सतयुगामध्ये. पण आधी घरी जाऊन थोडा आराम करून घ्यायचंय आणि मग सतयुगामध्ये जायचंय. आणि सतयुगामध्ये जर जायचंय, आपली तिथे बदली होणार आहे, बढती होणार आहे आपली, तर ती तेवढी कॅपॅसिटी पण आपल्यामध्ये पाहिजे की त्या सतयुगामध्ये आपण राहू शकू. तितकं शांत आपण बनलं पाहिजे, तितकं सुख स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप अपन बनलं पाहिजे. अगर यही छोटी छोटी बातों में हम उलझे रहेंगे तो वो तैयारी कैसे होगी. इसलिए बाबा रोज याद दिलाता है कि तुमको ट्रांसफर होना है यहाँ से. इथून सतयुगामध्ये जायचंय, तर ते सतयुगासारखे लक्ष्य ना इथे दिसले पाहिजे. मुख्य है पढ़ाई, इनसे ट्रांस आदि का कनेक्शन नहीं है, यह बड़ी बात नहीं. बाबा म्हणता है ट्रांस, ध्यान, दीदार ये कोई बड़ी बात नहीं है. बहुत जगह ऐसे ध्यान में चले जाते हैं, फिर कहते हैं मम्मा आई बाबा आया. बाबा कहते यह कुछ भी नहीं है. बऱ्याच ठिकाणी मग असे जे अतृप्त असतात बाबांचे बच्चे, काही सुप्त इच्छा त्यांच्यामध्ये असतात, ते असे ध्यानामध्ये जातात आणि मग त्यांच्यामध्ये एखादी कोणी आत्मा, जी भटकती आत्मा आहे, जिला काहीतरी या ज्ञानामध्ये होते पण निघून गेले, किंवा कोणत्याही प्रकारे ते धारणा नाही करू शकले, ते निघून गेले इथून या ज्ञानामधून आणि ते भटकताय, तर त्यांना ते चान्स भेटून जातो आणि त्या आत्म्यामध्ये ते प्रवेश करतात आणि मग म्हणतात मैं मम्मा हूं, मैं बाबा हूं. आजही पार्ट चाललेला आहे एका ठिकाणी की मम्मा आ गई, ब्रह्मा बाबा आ गया, शिव बाबा आ गया. हे सगळं मायेचे खेळ आहे. आणि हे जे ध्यानामध्ये जाण्याची जी उलटी आशा आहे, त्याच्यामुळे सगळा गोंधळ आहे. ते भटकवताय लोकांना आणि बैकवताय. आणि जेव्हा आपण त्यांना बघतो कैसे बात करते, हसू येतं आपल्याला. मम्मा कह रहे कि मम्मा है, ब्रह्मा बाबा है, शिव बाबा है. तो बाबा के आने के लिए ब्रह्मा बाबा एक रथ था, फिर दादी गुलजार थी, और तीसरा रथ बाबा लेने वाला नहीं है, क्योंकि बाबा का पढ़ाना पूरा हो गया. बाबा को शरीर में आकर जो पालना देनी थी, जो कार्य करना था, वो पूरा हो गया. अब बाबा सिर्फ हमें तैयार करना चाहता है अंतिम पेपर के लिए, और उसके लिए वो ये टाइम रखा है. ऐसा नहीं कि बाबा आता ही रहेगा, फिर कभी तो खत्म होना है. इसलिए बाबा ने वो पार्ट खत्म कर दिया शरीर में आने का. क्लियर आहे बाबा. आणि जर बाबांना यायचंही असेल, कधी दृष्टी द्यायची असेल, तर मधुबन स्थान आहे बाबांचं. यायचं असेल त्याला तर मधुबन मध्ये येईल. बाकी कहीं पर भी बाबा ऐसे आकर बच्चों के लिए, बच्चों से मिलन मनाने के लिए और कहीं आने वाला नहीं है. आएगा अगर उसका पार्ट है, पण माहिती नाही की त्याला दृष्टी द्यायची आहे शेवटी, तर तो येईल मधुबन मध्ये येईल बस. बाकी कहीं से भी कुछ समाचार आता है, हमें उसमें उलझना नहीं है, फंसना नहीं है. बाप तो एक ही बात समझाते हैं, तुम जो आधा कल्प देह अभिमानी बन पड़े हो, अब देही अभिमानी बन बाप को याद करो तो विकर्म विनाश हो. यह तो है पढ़ाई. बाप का बच्चा बना, फिर बाप से पढ़ना और पढ़ाना है. बाबा कहते हैं तुम म्यूजियम,
यानी प्रदर्शनी खोलो, आपे ही तुम्हारे पास आएंगे, बुलाने की तकलीफ भी नहीं होगी। कहेंगे यह ज्ञान तो बड़ा अच्छा है, कभी सुना नहीं है, इसमें तो कैरेक्टर सुधरते हैं। मुख्य है ही पवित्रता, जिस पर ये हंगामे आदि होते हैं, बहुत फेल भी होते हैं। तुम्हारी अवस्था ऐसी हो जाती है जो इस दुनिया में होते हुए उनको देखते नहीं है। खाते पीते भी तुम्हारी बुद्धि उस तरफ हो। जैसे बाप नया मकान बनाते हैं तो सबकी बुद्धि नए मकान तरफ चली जाती है ना। अभी नई दुनिया बन रही है, बेहद का बाप बेहद का घर बना रहे हैं। तुम जानते हो हम स्वर्गवासी बनने के लिए पुरुषार्थ कर रहे हैं। अब चक्र पूरा हुआ है, अब हमको घर और स्वर्ग में जाना है, तो उसके लिए पावन भी जरूर बनना है। बाबा मतलब एक ही बात बुद्धि में रहे। अब एक तो सेवा करनी है, अनेक आत्माओं को ये समझ आना चाहिए कि यहाँ पर आने के बाद कॅरेक्टर सुधरते, चारित्र्य बदलून जाते, दिव्य गुणांनी आत्मा भरून जाते। जे विकारी संस्कार आहे, जे रावणाचे संस्कार आहे, कलियुगासारखे संस्कार आहे, भांडण तंटा करण्याचे, आरडण्याचे, ओरडण्याचे जे संस्कार आहे, वादविवाद घालण्याचे, ते संस्कार सगळे इथं आल्यानंतर समाप्त होऊन जातात। हे दिसलं पाहिजे आपल्याद्वारे, तो फिर उसमें से सेवा होगी। दूसरा, बाबा कहते हैं कि तुम्हारी बुद्धि में यही रहना चाहिए कि हमने अपना काम पूरा कर लिया इस धरती पर, हमारा पाठ पूरा हो गया है, बहुत अच्छे अच्छे पाठ बजाए मैंने। अब ये अंतिम समय में, अंतिम जन्म में मुझे अपने जो रहे हुए हिसाब किताब है उनको खत्म कर देना है और पहले जैसे दिव्य गुणों को अपने अंदर धारण करके घर में जाना है अपने, और फिर स्वर्ग में आना है। और उसके लिए फिर पावन जरूर बनना है। पवित्रता राहिली पाहिजे मनामध्ये, शरीरामध्ये। याद की यात्रा से पावन बनना है। याद में ही विघ्न पड़ते, इसमें ही तुम्हारी लड़ाई है। पढ़ाई में लड़ाई की बात नहीं होती, पढ़ाई तो बिल्कुल सिंपल है। 84 के चक्र की नॉलेज तो बहुत सहज है। बाकी अपने को आत्मा समझ, बाप को याद करो, इसमें है मेहनत। बाप कहते हैं याद की यात्रा भूलो मत, कम से कम 8 घंटा तो जरूर याद करो। शरीर निर्वाह के लिए कभी भी शरीर निर्वाह के लिए कर्म भी करना है, नींद भी करनी है, सहज मार्ग है ना। अगर कहे नींद न करो तो यह हठयोग हो गया। हठयोगी तो बहुत है। बाप कहते हैं उस तरफ कुछ भी नहीं देखो, उससे कुछ फायदा नहीं। कितने हठयोग आदि सिखलाते हैं, यह सब है मनुष्य मत। तर बाबा म्हणता है कि ज्ञान सहज है, लड़ाई कब होती है, माया कब लड़ती है, जब तुम याद करते हो मुझे। तो कैसे भी करके बाबा को हमें कम से कम दिन भर में 8 घंटे याद करना है। अब ये मुरली का 1 घंटा भी उसमें पकड़ा जाएगा, फिर बाकी 7 घंटे हमें बाबा को याद करना है अपने तरीके से, जसं करता येईल तसं। कर्म करत असताना बाबांच्या आठवणीमध्ये कर्म करू शकतो आपण, जेव्हा बसता येईल तेव्हा बसून आठवण करू शकतो, पण 8 तास कमीत कमी बाबा बुद्धीमध्ये राहायला पाहिजे। फिर 8 घंटे बाबा म्हणते कर्म भी करना है, शरीर को चलाना है, घर चालवायचं आहे, तर कर्म करावं लागेल, कामधंदा करावा लागेल। 8 घंटे करो, 24 तासाची विभागणी बाबा सांगत असतो। और 8 घंटे नींद करो, शरीर को आराम दो, खाने पीने के लिए समय पकड़कर, वो सब मिलाकर 8 घंटे नींद। बाबा म्हणतात मी असं म्हणत नाही की झोपायचं नाहीये, हठयोग नाहीये, नींद भी करनी है, शरीराला आराम पण पाहिजे। तर मग काम करण्यासाठी पुन्हा आपण फ्रेश होतो, पुन्हा ताकद येते आपल्यामध्ये, चार्जिंग होऊन जाते। तर बाबांनी कधी नाही सांगितलं की नींद को बंद कर दो, झोपायचंच नाहीये। झोपायची जी वेळ बाबांनी सांगितलेली ती 10 ते 4 आहे। प्रत्येकाला जसं आपल्या दिनचर्येप्रमाणे ऍडजस्ट होईल तसं करायचंय, पण 10 ते 4 ची जी वेळ आहे ती झोपण्यासाठी आहे। ज्याला शक्य आहे, खूप आपला योग वाढला तर मग आपण 2 नंतर उठू शकतो, पण ती पूर्ण फुल प्रॅक्टिस पाहिजे। दिवसभर जर सुस्ती राहणार नाहीये तर 2 वाजता उठायचंय, नाही तर 10 ते 4 झोपेचा सगळ्यात बेस्ट टाइम आहे। वैज्ञानिकांच्या दृष्टीने पण तो बेस्ट टाइम है। तुम बच्चियों को तो बहुत टाइम निकालना चाहिए। तुम भोजन आदि बनाती हो तो बहुत शुद्ध भोजन याद में बैठ बनाना चाहिए। जो किसको खिलाए तो उनका भी हृदय शुद्ध हो जाए। ऐसे बहुत थोड़े हैं जिनको ऐसा भोजन मिलता होगा। अपने से पूछो, हम शिव बाबा की याद में रहकर भोजन बनाते हैं जो खाने से ही उनके हृदय पिघल जाए। घड़ी घड़ी याद भूल जाती है। तो बाबा म्हणता है
कि माताएं बहनें जो भोजन बनाती है, घर में भोजन बनाना है उनको, ज्यांचं स्वयंपाक करण्याचा पार्ट आहे, त्यांनी भोजन कसं बनवायचंय, शिव बाबा की याद में रहकर ऐसा भोजन बनाना है, इतनी पवित्रता की किरणें उसके अंदर भरनी है जो खाने वाले का हृदय पिघल जाए, उसका ये पक्का हो जाए कि मुझे बस अच्छा मनुष्य बनकर रहना है, मुझे अच्छा जीवन रखना है, मुझे हर एक के प्रति अच्छी भावना रखनी है, मुझे हर एक के लिए कल्याण का ही सोचना है, किसी के प्रति मन में घृणा, नफरत, द्वेष, क्रोध कुछ भी नहीं रखना है। और फिर धीरे धीरे जब ऐसी उसकी भावना बन जाएगी, वो जो स्थिति जो उसकी जानवर जैसी हो गई है, पहले मनुष्यता उसके अंदर आ जाएगी। जब शुद्ध पवित्र भोजन वो करेगा, संपूर्ण मनुष्यता उसके अंदर आ जाएगी, मानवता का दृष्टिकोन हो जाएगा। मग पुढची स्टेप त्याची होईल की अब मैं भी भगवान का बन जाऊं। हे भोजन ज्यांना भोजन बनवता येतं आणि जे भोजन बनवतात घरामध्ये माता बहिणी, त्यांचं खूप चांगला त्यांना चान्स है कि बहुत सेवा कर सकते हैं भोजन के माध्यम से। या जेव्हा भोजन बनवताय त्यावेळेला दुसरं काही व्यर्थ संकल्प नाही करायचे, कोणत्याही प्रकारे त्याचं यांनी काय केलं त्यांनी काय केलं हे कुठलेही विचार नहीं करायचे। त्यावेळेला बिल्कुल क्लियर पाहिजे कि मैं शिव बाबा के लिए भोजन बना रही हूं, भगवान आने वाले हैं मेरे घर में भोजन करने के लिए। एखादा साधू संन्यासी आपल्या घरामध्ये येणार असेल, एखादा मोठ्या पदावरचं कोणी आपल्या घरामध्ये येणार असेल, बिल्कुल ती स्थिती असते की यांच्यासाठी बनवायचं आहे। मग इतकं चांगलं भोजन बनलं पाहिजे, त्यांना खूप चांगलं वाटलं पाहिजे भोजन खाऊन। तो ऐसे ही हमारे घर में शिव बाबा आने वाला है और शिव बाबा भोजन स्वीकार करेगा, त्या भावनेने भोजन बनवायचं। त्यावेळेला बिल्कुल कोणत्याही प्रकारचा नकारात्मक संकल्प, कुठलेही व्यर्थ विचार चालले नाही पाहिजे। आणि बाबा आहे, बाबांची किरणं माझ्यामध्ये येत आहे आणि माझ्यामधून या भोजनाच्या पदार्थामध्ये जात आहे। जे भोजन बनवत आहे त्याचं सगळं पीठामध्ये, भाजीमध्ये बाबांची किरणं पसरत आहे, असं आपण चित्र बघायचं। ये ध्यान की बात नहीं है, हमें मन को सिखा रहे हैं क्या देखना है, क्या नहीं देखना है ये हमें पता है, लेकिन क्या देखना है ये भी हमें सिखाना पड़ता है मन को और बुद्धि को। तर ते दाखवायचे तशा प्रकारचे व्हायब्रेशन, आणि जे आपण संकल्प करतो ते संकल्प आपलं ब्रेन पण आपल्याला मदत करतो, मेंदू मदत करतो, तशा प्रकारचेच मग केमिकल तयार होतात आपल्या मेंदूमध्ये पण, आणि ते संपूर्ण शरीरामध्ये पसरतात। आपले हात पण राहणार आहे, हातांच्या द्वारे आपण ते पदार्थ बनवणार आहे, तर ते केमिकल व्हायब्रेशन हातामध्ये येऊन बाबांचे व्हायब्रेशन आणि मेंदूने बनवलेली केमिकल ते सगळं आपल्या हातामध्ये येऊन भोजन पण चांगलं बनेल आणि भोजन खाणाऱ्याची बुद्धी पण पलटून जाईल, त्याला पण शांती लाभेल, त्याला पण त्याची तब्येत पण चांगली राहील, खूप खूप सेवा होऊ शकते भोजनाच्या माध्यमातून। म्हणून हे बाबा अधूनमधून प्रेरणा देत असतात। अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया। वरदान है आज का, अपनी सूक्ष्म शक्तियों पर विजयी बनने वाले राज ऋषि स्वराज्य अधिकारी आत्मा भव। कर्मेंद्रिय जीत बनना तो सहज है, लेकिन मन बुद्धि संस्कार इन सूक्ष्म शक्तियों पर विजयी बनना यह सूक्ष्म अभ्यास है। जिस समय जो संकल्प जो संस्कार इमर्ज करना चाहे वही संकल्प वही संस्कार सहज अपना सके, इसको कहते हैं सूक्ष्म शक्तियों पर विजय, अर्थात राज ऋषि स्थिति। अगर संकल्प शक्ति को ऑर्डर करो कि अभी अभी एकाग्रचित्त हो जाओ, तो राजा का ऑर्डर उसी घड़ी उसी प्रकार से मानना, यह है राज्य अधिकारी की निशानी। इसी अभ्यास से अंतिम पेपर में पास होंगे। स्लोगन है, सेवाओं से जो दुआएं मिलती है यही सबसे बड़े से बड़ी देन है। अच्छा, ओम शांति।